नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. अशोक खरातने तोंड उघडले तर अर्धे मंत्रिमंडळ घरी जाईल, ही सर्वात मोठी अपडेट आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. अनेक राजकीय नेते बुवा बाबाच्या आश्रमात गेल्याशिवाय राहत नाहीत. त्यात नाशिकच्या अशोक खरातचे तर अनेक राजकीय भक्त समोर येत आहेत. त्यात अजून एक नेत्याची भर पडली आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांच्या दरबारात प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी सुद्धा हजेरी लावण्याचे समोर आलेले आहे. नाशिकचा भामटा अशोक खरात याची काळकृती आता समोर आलेली आहे. बुवाबाजीच्या नावाखाली त्याने अनेक महिलांचे जीवन नासवले, अनेकांच्या जमीन हडपल्या आणि अवघ्या काही वर्षात हा बोंधू कोट्याधीश झाला. या बोंधूचे अनेक राजकीय भक्त एकामागून एक समोर येत आहे. केंद्रीय मंत्र्यापासून ते गल्लीबोळापर्यंत नेत्यापर्यंत अनेक जणांनी त्याच्या आश्रमात हजेरी लावलेली आहे. अनेकांनी त्यांची पाद्यपूजा केली आहे तर काहींनी त्यांच्यासमोर लोटांगण घातले आहे. या आधीत आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनाही नाव समाविष्ट केले आहे. या भामट्याने कडू यांना कोणता सल्ला दिला आहे तो आता सध्या व्हायरल होत आहे. तुम्हाला काय वाटतं या वरीव्रताबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.